हाय, शिल्पाच किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी इथे गगन शेगाव कचोरी तळणार आहे। तर मिस्टर बोलले ही ओरिजिनल शेगाव कचोरी आहे, तू याचा रिव्ह्यू तुझ्या फ्रेंड्स बरोबर देखील शेअर कर। त्यासाठी मी इथे ही कचोरी तुम्हाला देखील दाखवत आहे। द ट्रॅडिशनल टेस्ट ऑफ शेगाव इंडियन स्नॅक्स TR शर्मा गगन शेगाव कचोरी। ही कचोरी या पॅकेटमध्ये आपल्याला मिळालेली आहे आणि ही मिस्टरांनी त्यांच्या फ्रेंडकडून ओरिजिनल कचोरी जी मंदिरातून डायरेक्ट आपण आणलेली आहे। या पॅकेटमध्ये टोटल 10 कचोऱ्या मिळतात आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह वापरलेलं नाही आहे। तर इथे आपल्या या कचोऱ्या तळण्यासाठी तयार आहेत। ही रेडी टू फ्राय कचोरी आहे, त्यामुळे गॅसवर कढई तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल गरम झालं की यामध्ये 2 ते 3 कचोऱ्या एकत्र टाकायच्या आणि दोन्ही बाजूंनी खरपूस आणि खमंग अशा तळून घ्यायच्या। कचोरीला लगेचच पलटायचं नाही आहे, थोडा वेळ एका बाजूने तळून द्यायचं, मग नंतर त्याला पलटून दोन्ही बाजूंनी ब्राऊन होईपर्यंत तळायचं। ही कचोरी बनवण्यासाठी कोणकोणते इन्ग्रेडियंट वापरलेत ते मी सांगते। तर या कचोरीसाठी रिफाइंड मैदा म्हणजेच मैदा वापरलेला आहे, बेसन वापरलेला आहे, सोयाबीन तेल वापरले, हिरव्या मिरच्या वापरल्यात, अद्रक लसूण आणि थोडेसे मसाले वापरलेत। कचोरी दोन्ही बाजूंनी चांगली तळल्यानंतर आपण या कचोऱ्यांना एका प्लेटमध्ये काढूयात। त्याचबरोबर मी बाकीच्या देखील कचोऱ्या अशाच तळून घेते। तळलेल्या या कचोऱ्या प्लेटमध्ये काढते। इथे सर्व कचोऱ्या तळून झालेल्या आहेत। यातील एक कचोरी मी तुम्हाला तोडून दाखवते। मसाला पूर्ण कचोरीत इव्हनली स्प्रेड झालेला आहे। तुम्हाला ही मी बनवलेली म्हणजे मी तर बनवलेली नाही आहे, तुम्हाला ही ओरिजिनल शेगावची कचोरी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा। जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि स्वतःची काळजी देखील घ्यायला विसरू नका।